लोहगड किल्ल्यावर सिया गोयलनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याची केलेली हत्या असेल किंवा मग देशामध्ये इतरत्र नववधूची त्यांच्या जोडीदारानं केलेल्या हत्यांचा पालकांनी चांगलाच धसका घेतलाय। खास करून अरेंज मॅरेज करताना भावी जोडीदाराची संपूर्ण कुंडलीच आपल्याला माहित असावी या दृष्टीने पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे कल वाढलाय। जोडीदारावरती पाळत ठेवून त्यांचं चारित्र्य, त्याला कसलं व्यसन तर नाही ना, त्याची शैक्षणिक पात्रता, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, भावी जोडीदारावरील कर्जाचा डोंगर, त्याची प्रेम प्रकरण या सगळ्याची माहिती काढण्यासाठी पालक खासगी गुप्तहेरांची मदत घेताना दिसून येत आहेत। आणि दरम्यान यावरती मानसोपचार तज्ञ निकिता सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। डिटेक्टिव्सची मदत घेण्याचा विचार उच्चवर्गीय कुटुंब करतात। अशा प्रकारच्या एन्झायटीला अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक या सायकोलॉजिकल कॉन्सेप्टनी आपण समजू शकतो। याचा अर्थ म्हणजे एखादी घटना जर अत्यंत स्पष्ट आणि तिची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली असेल, असे धोके खरोखर जितके आहेत त्यापेक्षा जास्त सामान्य आहेत असं वाटायला लागतं। जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा बातम्या आणि सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते। त्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टी नजरेस आणल्या जातात। ह्यामुळेच लोकांना वाटतं की अशा घटना जास्त प्रमाणात घडतात। भीतीला कमी करण्यासाठी ट्रस्ट बाय फुल व्हेरिफिकेशन ह्यावर जास्त फोकस केला जातो। आणि दरम्यान या संदर्भामध्ये गुप्तहेर रजनी पंडित यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। आपल्यासोबत सध्या खाजगी गुप्तहेर रजनी पंडित आहेत। मॅडम, लोहगडचं प्रकरण तुम्हाला माहितीच असेल, अशी अनेक प्रकरणं आहेत। या सगळ्या प्रकरणानंतर पालक आहेत, पालकांचं तुमच्याकडे येण्याचं प्रमाण वाढलं? हो, प्रमाण वाढलेलं आहे। कारण काय, लोक आता खूप सावध झालेली की लग्नात काही वेळेला आईवडील इमोशनल ब्लॅकमेल करून मुलींना लग्नाला तयार करतात आणि मग त्यांना असं वाटतं की बळजबरीने तयार असेल तर आपल्या घरी येऊन आपल्याला त्रासदायक होईल, म्हणून मग लोक आता सावध झालेली आहेत। पण माझ्याकडे त्याच्या आधीपासूनच आहे, म्हणजे गेले कित्येक वर्ष मी पालक येतात, नेमकं पालकांना काय जाणून घ्यायचं असतं मुलगा किंवा मुलीबद्दल? मुला किंवा मुलीबद्दल मेन कॅरेक्टर आहे। स्वभावाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण आर्थिक परिस्थिती, मुलगी कशी आहे, काय किंवा मुलगा कसा आहे, त्याला काही व्यसनं आहेत का, त्याचं इतर कोणावर अफेअर आहे का, तो कोणाच्यात उठबस करतो, काय करतो, हे जाणण्यासाठी आर्थिक एज्युकेशन, पेमेंट हे सगळंच त्यांना हवं असतं की दाखवलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षात काय आहे। मग मुली असल्या तर त्यांचं पण काही लोन असतं, काही वेळेला बाहेरच्या बाहेर भेटणं असतं, घरी लवकर बोलवलं जात नाही आणि जेव्हा सगळं जमतं, एकमेकांची आवड निवड सगळं कळतं आणि घर बघायला गेल्यानंतर कळतं की या घरात राहण्याची म्हणजे 18-20 दारिद्र्यातले आहेत किंवा काय आहेत, मग त्याच्यानंतर त्यांना वाटतं अरे ही तर आपली झालेली फसवणूक आहे, आता मोडायचं आहे आपल्याला, पण काय कारणाने मोडणार। मग त्याची इन्व्हेस्टिगेशन करणं, काय काय माहिती लपवली, कसं करायचं ते गाईडन्स घेणं, याच्यासाठी पण लोक येतात। तर लग्न जुळवण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते, ती कशी आणि का जाणून घेऊयात। केतन अग्रवाल हत्येनंतर पालकांची धाकधूक वाढलेली आहे। अरेंज मॅरेज पूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्यात गुप्तहेरांची मदत घेतली जाते। भावी जोडीदारावरती गुप्तहेरांची पाळत ठेवून खात्री करण्यावरती भर आहे। पालक गुपचूप मुलामुलींचं चारित्र्य, व्यसन, उठबस आणि वर्तन तपासतायत। पत्रिका जुळणं पुरेसं नाही, कुटुंबाचं वळण, पार्श्वभूमी ही अधिक महत्त्वाची ठरते। शैक्षणिक पात्रता, पगार, उत्पन्न, आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा याचीही तपासणी केली जाते। तर भावी जोडीदाराचा लैंगिक कल जाणून घेण्याचीही डिटेक्टिव्हकडे पालकांची मागणी आहे। लाखो रुपये खर्च करून लग्नापूर्वीच सारी कुंडळी काढली जाते। मिळालेली माहिती गुप्तहेरानं खात्री केल्याशिवाय पुढील हालचाली होत नाहीयेत। गुप्तहेरानं संशय व्यक्त करताच स्थळ नाकारली जातात। डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनी साईटवरून लग्न जुळवताना सतर्कता वाढलेली आहे।